पुण्यातील संभाजी उद्यानातून राम गणेश गडकरींचा पुतळा हटवल्याप्रकरणी अटकेत असलेल्या 4ही आरोपींची 2 दिवसांनी पोलीस कोठडी वाढवण्यात आली आहे. तर गडकरींचा पुतळा तोडण्यासाठी वापरलेली हत्यारं नदीपात्रातून जप्त करण्यात आली आहेत. अनुचित प्रकार घडू नये यासाठी संभाजी उद्यानात लावलेल्या तैलचित्राभोवती कापडी कुंपण आता बसवण्यात आलंय आणि तैलचित्राला 10 पोलिसांचं संरक्षण देण्यात आलंय. संभाजी उद्यानातील राम गणेश गडकरींचा पुतळा नितेश राणे यांच्या चिथावणीनंतरच हटवण्यात आल्याचं आता समोर येत आहे. कारण गेल्या वर्षी 16 जानेवारीला पुणे जिल्ह्यातील तुळापूरला भाषण करताना नितेश राणेंनी पुतळा हटवण्याचं आव्हान मराठा तरुणांना दिलेलं होतं. तसंच पुतळा हटवेल त्याला 5 लाख रुपयांचा पुरस्कारही जाहीर केला होता. डेक्कनच्या त्या आमच्या संभाजीराजांच्या समाधीबद्दल चर्चा आहे. कोणी संभाजी महाराजांचा चुकीचा इतिहास लिहिला? राम गणेश गडकरी या माणसाने आमच्या संभाजी राजांबद्दल काय काय लिहिलेलं आहे तुम्हाला माहिती आहे? स्त्री लंपट विंपट काय काय वक्तव्य केलंय, काय केलं तुम्ही त्याबद्दल? ठाणे महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेस राष्ट्रवादीचं सूत जुळलंय. ठाण्यात काँग्रेस राष्ट्रवादीची आघाडी झाली आहे. मात्र अजून जागा वाटपाबाबत निर्णय झालेला नाही. ठाण्यातल्या शासकीय विश्रामगृहावरती बैठक पार पडली. या बैठकीत आघाडी करण्याबाबत दोन्ही पक्षांकडून एकमत झालं. या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे जिल्हा अध्यक्ष आनंद परांजपे, काँग्रेसचे ठाणे अध्यक्ष मनोज शिंदे यांच्यासह नगरसेवक हनुमंत जगदाळे, संजय चौपाने तसंच नगरसेवक नजीब मुल्ला हे देखील उपस्थित होते. विरोधक असल्याचं दाखवण्यासाठी शरद पवार यांना सरकारवरती टीका करावी लागते असं वक्तव्य राज्याचे अर्थ आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे. नोटबंदीवरून शरद पवारांनी केलेल्या टीकेवरून त्यांनी हे वक्तव्य केलंय. ते काल नाशिकच्या दौऱ्यावरती होते. त्यांच्या हस्ते वरिष्ठ वन अधिकारी कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात आलं. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत मुनगंटीवार बोलत होते. केंद्र आणि राज्य सरकारच्या आदिवासींसाठी आखलेल्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचत नाहीत. जर आदिवासी तरुणांना सरकारनं उपजीविकेचं साधन दिलं तर ते कशाला बंदुका हातात घेतील असा सवाल ज्येष्ठ समाजसेवक डॉक्टर प्रकाश आमटेंनी केलाय. पंढरपूर येथील MITच्या वतीनं आयोजित ज्युनियर रोबोकॉन या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. त्याच्या उद्घाटन सोहळ्यासाठी प्रकाश आमटे सपत्नीक पंढरपूर इथं आले होते. आदिवासीचा एक वेगळा विभाग केलेला आहे राज्य सरकारमध्ये आणि सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये आणि त्याच्यात करोडो रुपयाचं फंड आहे. दुर्दैवाने हे सगळ्या योजना या सगळा पैसा त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही. हे आपल्यामध्ये कमी आहे. आजही आमचा असा अनुभव आहे की जे मुलं शिकले, ज्यांनी ज्ञान घेतलं ते हातात बंदुका घेतली. राज्यातील सहकारी साखर कारखान्यातील घोटाळ्याची CBI चौकशी करण्याची ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंची मागणी मुंबई उच्च न्यायालयानं तुर्तास फेटाळून लावली आहे. आधी संबंधित सहकारी कारखान्यांबाबत तक्रार दाखल करा, त्यानंतर आदेश देऊ असंही न्यायालयानं स्पष्ट सांगितलंय. विशेष म्हणजे सहकारी साखर कारखान्यांमधील या घोटाळ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि अजित पवार यांच्यासारख्या काही राजकीय नेत्यांचा समावेश असल्याचा गंभीर आरोप अण्णा हजारे यांनी केला होता.